महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद नक्की झालं होतं, मात्र रश्मी ठाकरे आणि त्यांच्या नातेवाईकांमुळे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकल्याचा गौप्यस्फोट सुद्धा भरत गोगावलेंनी केलाय. उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळे मुख्यमंत्री झाल्याचा दावा सुद्धा गोगावलेंनी केलाय. तसंच रश्मी ठाकरे यांचा शिवसेनेच्या तिकीट वाटपामध्ये हस्तक्षेप होता असंही त्यांनी म्हटलंय. तसं जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्रीपद हे नक्की झालेलं होतं बरं आघाडीमध्ये, परंतु केवळ घरच्यांनी आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी उद्धव साहेबांना तयार केलं आणि म्हणून हे सगळं घडलं. इतर कुठल्या राजकीय निर्णयांमध्ये पण त्यांची ढवळाढवळ बरेचसे काय ते आता सगळे तुम्हाला इथं सांगणं मला योग्य वाटत नाही की म्हणजे राजकीय निर्णय मी तुम्हाला सांगतो, काय निवडणुका असतील, तिकीट वाटप असेल किंवा अशा इतर गोष्टी, ह्याच्यामध्ये त्यांचं मध्यस्थी असते रश्मी ठाकरेंची. तिकीट वाटपामध्ये काही वेळेला सांगावं लागतं की बा तुम्हाला तिकीट द्या, ह्याला द्या, ह्याला देऊ नका, ह्या ज्या काही गोष्टी आहेत